नमस्कार मित्रांनो, सुयोग वार्तामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेल्या 14 वर्षापासून मी आधार नोंदणीचे काम करत आहे व या 14 वर्षामध्ये मी हजारो आधार कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेतून गेलेलो आहे. आधार कार्ड नोंदणीचे काम चालू केल्यापासून तर आजपर्यंत मी असे पाहिले आहे की अनेक पालक त्यांच्या बाळाची आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार केंद्रावर खूप आशेने येतात, परंतु त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरील किंवा त्यांच्या इतर चुकामुळे पण अगदी छोट्या चुकामुळे त्यांच्या बाळाचे बाल आधार कार्ड नोंदणी रिजेक्ट होते व त्यांना पुन्हा पुन्हा त्या बाळाला घेऊन आधार केंद्रावर चक्रा माराव्या लागतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा काही सामान्य नाही, हा माझ्या 14 वर्षाच्या आधार नोंदणीच्या अनुभवाचा सार आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाचे आधार कार्ड पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे काढायचे असेल तर हे मुद्दे डायरीमध्ये लिहून ठेवा. आज आपण अशी माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला कदाचित आधार केंद्रावर गर्दीमुळेही आधार ऑपरेटर तुम्हाला सांगू शकत नाही व यूट्यूबवरही अगदी सोप्या भाषेमध्ये कुठेही उपलब्ध नसणार आहे अशी माझी खात्री आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्यामुळे मला तुम्ही थोडा जास्त वेळ सहन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या बाळाला आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासाठी पुन्हा पुन्हा चक्रा माराव्या लागणार नाहीत. आणि चॅनलवर पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ थेट आपल्यापर्यंत पोहोचतील. ऑक्टोबर 2023 पासून शासनाने आधार नोंदणीसाठी जन्माचा दाखला अनिवार्य केलेला आहे. हा जन्माचा दाखला आपण ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा नगर परिषदेकडून घेताना हा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीचाच घ्यायचा आहे. आता हाताने लिहिलेले किंवा हस्तलिखित दाखले आधार नोंदणीसाठी चालणार नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी चूक बरेच पालक लोक करत आहेत. बाळाचा जन्म जर हॉस्पिटलमध्ये झाला तर हॉस्पिटलकडून आपल्याला जन्माचा अहवाल मिळतो. हा जन्माचा अहवाल देखील आधार नोंदणीसाठी स्वीकारण्यात येत नाही किंवा आधार नोंदणीसाठी चालत नाही. तरी आपल्याला फक्त डिजिटल साईन असलेला जन्माचा दाखलाच आधार नोंदणीसाठी काढायचा आहे. मिळालेल्या दाखल्यावर संबंधित कार्यालयाचा शिक्का हा स्पष्ट असावा. तो दाखला फाटलेला नसावा. जर असा दाखला असेल किंवा खूपच जुना झालेला दाखला असेल तर असा दाखला स्कॅनिंग केल्यानंतर इनव्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून आधार नोंदणीसाठी रिजेक्शन येत असते. सगळ्यात मोठी चूक बऱ्याच पालकांकडून अशी होते की बाळाचा जन्म झालेला असला तरीही आईचे आधार कार्ड अजून माहेरच्याच नावाने असते. त्यामुळे आधार नोंदणी करत असताना ज्यावेळेस आपण आईचे आधार कार्ड बाळाच्या आधार कार्डसाठी जोडत असतो त्यावेळेस दोन्ही आडनाव वेगवेगळे असल्यामुळे, म्हणजे आईचे आडनाव माहेरचे असते व बाळाचे आडनाव वेगळे असते, तर हे रिलेशनशिप जुळत नसल्यामुळे आधार कार्डची नोंदणी बऱ्याच वेळा रिजेक्ट होते. आणि आता नवीन सिस्टीमनुसार आधार ऑपरेटर, म्हणजे जर तुम्ही आधार सेंटरवर गेलात व तुमचे आधार कार्ड अजून माहेरच्याच नावाने असेल तर आधार ऑपरेटर तुमचा अर्ज देखील स्वीकारू शकत नाही. त्यामुळे अशा वेळी सगळ्यात पहिले आईचे आधार कार्ड हे सासरच्या नावाने करून घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे अशा सर्व पालकांनी अगोदर आईचे आधार कार्ड हे सासरच्या नावाने करून घ्या, म्हणजे बाळाच्या आईचे आधार कार्ड अगोदर सासरच्या नावाने करून घ्या. आईचे आधार कार्ड सासरच्या नावाने कसे करायचे, त्यासाठी काय कागदपत्र लागतील, याच्यासाठी आपल्या चॅनलवर आपण लवकरच व्हिडिओ बनवू. मित्रांनो, पुढील मुद्दा आहे पत्ता. तर लक्षात घ्या, 5 वर्षाच्या आतील बाळाचा पत्त्याचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या पालकांचा, म्हणजे आई किंवा वडिलाच्या आधार कार्डवरील पत्ता हाच पत्ता बाळाचा पत्ता म्हणून ग्राह्य धरला जातो. तर पालकांचा पत्ता त्यांच्या आधार कार्डवर अचूक असणं अत्यंत गरजेचे आहे. जसे की तुमचं गाव, महत्त्वाचं सगळ्यात पोस्ट, तालुका, जिल्हा, लँडमार्क, रस्ता, गल्ली, ह्या सगळ्या फील्ड ज्या पत्त्यामध्ये असतात, आधार कार्डवरील पत्त्यामध्ये ज्या सगळ्या फील्ड असतात त्या सगळ्या फील्ड तुमच्या अचूक भरलेल्या पाहिजेत. सोबतच तुम्ही जो बाळाचा डिजिटल दाखला ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाकडून घेणार आहात त्याच्यामध्ये एक फील्ड असते, म्हणजे एक रकाना असतो जिथे पालकांचा कायमचा पत्ता लिहिला जातो. तर त्या कायमच्या पत्त्याच्या या ठिकाणी पालकांचा जो पत्ता आहे तो पूर्ण पत्ता लिहायचा आहे, म्हणजे त्यांच्याकडून लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पिन कोड असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर पालकांच्या पत्त्यामध्ये जर पिन कोड नसेल तर कदाचित बऱ्याच वेळा
हे आधार कार्ड सुद्धा रिजेक्ट होते. बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर QR कोड उपलब्ध असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस आधार केंद्रामध्ये जाता त्यावेळेस त्या आधार ऑपरेटरला तुमच्या जन्माच्या दाखल्यावर जो QR कोड आहे तो QR कोड स्कॅन करून त्या दाखल्याची पडताळणी करता आली पाहिजे. त्यामुळे QR कोडचा, डिजिटल साईनचा डिजिटल दाखला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या माहितीमध्ये फक्त जन्माच्या दाखल्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ती विस्तृत सांगितलेली माहिती मी तुम्हाला आता पॉइंट वाईज सांगतो. यानंतर नोंदणी करताना आधार केंद्रावर गेल्यानंतर कोणत्या कोणत्या चुका टाळायच्या, आपण कुठे लक्ष द्यायचं, ऑपरेटरला काय सांगायचं, ऑपरेटरने टाईप केल्यानंतर काय चेक करायचं, ह्याची माहिती आपण नंतर बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला मुद्दे सांगतो की दाखला नेमका कसा असावा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या बाळाचा जन्माचा दाखला जिथे भेटेल तिथून तो दाखला डिजिटल साईन केलेलाच घ्यायचा आहे. हस्तलिखित किंवा हाताने लिहिलेला दाखला घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, बाळाचे नाव, तुम्ही जे बाळाचे नाव ठेवलेले आहे ते नाव इंग्रजीमध्ये त्या दाखल्यावर लिहिलेले पाहिजे. त्याच्यापुढे ते नाव मराठीमध्ये लिहिले पाहिजे. त्यानंतर बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर आईच्या आधार कार्डचे नाव आईच्या आधार कार्ड प्रमाणे लिहिलेले पाहिजे व आईचा आधार नंबरचा उल्लेख पाहिजे. त्यानंतर बाळाच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे आधारचे नाव आधार प्रमाणे व वडिलांचा आधार नंबर याचा उल्लेख असलेला पाहिजे. त्यानंतर त्या दाखल्यावर QR कोड पाहिजे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस आधार नोंदणी केंद्रावर जाता त्यावेळेस त्या आधार ऑपरेटरला तो दाखला ओरिजिनल दिलेला आहे की नाही हा तो QR कोड स्कॅन करून चेक करता येईल. त्यानंतर तुम्हाला दाखला ज्यांनी दिला आहे त्या कार्यालयाचा सुस्पष्ट असा शिक्का तिथे पाहिजे, गोल शिक्का किंवा आडवा शिक्का. त्यानंतर तिथे त्या निर्गमित त्या अधिकाऱ्याची सही पाहिजे. त्यानंतर तुमच्या जन्माच्या दाखल्यावर तुमचा पूर्ण पत्ता पिन कोड सहित लिहिलेला पाहिजे. त्यानंतर दाखला फाटलेला नको, एका साईडने कट झालेला नको, दाखला चुरगळायला नको, दाखला म्हणजे पाण्यात भिजला आणि मग तुम्ही आधार केंद्रावर घेऊन जाताय असा दाखला नको. दाखला एकदम स्वच्छ, सुंदर, सुस्पष्ट असावा, जेणेकरून रिजेक्शन येणारच नाही. आणि जर तुम्ही असा दाखला घेऊन गेला तर तुमचं तांत्रिक अडचण सोडता डॉक्युमेंट बेस रिजेक्शन कधीही येणार नाही. हा माझा अनुभव तुम्हाला नक्की काम येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाच्या आईचे व बाळाच्या वडिलांचे दोघांचेही आधार कार्ड अपडेटेड पाहिजेत. जर तुमचं आधार कार्ड म्हणजे आई वडिलांचे आधार कार्ड अपडेट नसतील तरी सुद्धा तुमच्या बाळाचे आधार कार्डची नोंदणी ही रिजेक्ट होते. चला, आपण आतापर्यंत जन्माचा दाखला कसा घ्यायचा याची डिटेल माहिती घेतलेली आहे. आता आपण केंद्रावर गेल्यानंतर काय काळजी घ्यायची याची माहिती घेऊ. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं बाळ लहान असल्यामुळे आपण आणि केंद्रावर आपण रांगेमध्ये उभे असल्यामुळे तिथे गेल्यानंतर बाळ रडतात किंवा चिडचिड बाळांची होत असते. तर फोटो काढताना बाळाचा चेहरा किमान 50% आला पाहिजे, बाळाचे डोळे उघडे पाहिजेत. त्यानंतर बॅक साईडला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. जर हे नसेल तर आणि जर तुमच्या फोटोची क्वालिटी 50% आली नाही तर तुमचं आधार कार्ड रिजेक्ट होते. तर शक्यतो बाळाला शांत करूनच फोटो काढा. आधार केंद्रावर गेल्यानंतर बाळाची नोंदणी करत असताना तुमचा फक्त चालू मोबाईल नंबरच द्या, जेणेकरून तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता वेळेस OTP तुमच्या नंबरवर मिळेल व ते आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं, नोंदणी करताना आपण पूर्ण लक्ष आधार ऑपरेटरकडे द्यायचं आहे. आधार केंद्रावर 2 स्क्रीन लावलेले असतात. एक स्क्रीन ऑपरेटर बघतो, एक स्क्रीन तुम्हाला दाखवली जाते. त्या स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आणि त्या स्क्रीनमध्ये बाळाच्या नावाची स्पेलिंग काय टाईप होत आहे, मराठीमध्ये बाळाचं नाव कसं येत आहे, बाळाची जन्मतारीख व्यवस्थित टाकली का, बाळाचा पत्ता व्यवस्थित टाकलाय का, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलाय का, म्हणजे ही गोष्ट चेक करून घेण्याची जबाबदारी फक्त ऑपरेटरची नसून ती तुमची सुद्धा आहे. कारण ऑपरेटरला कधी ऑपरेटरकडून टायपिंग मिस्टेक होऊ शकते. तर आपण तिथं गेल्यानंतर आपल्या बाळाच्या नोंदणीच्या वेळेस आपलं संपूर्ण लक्ष तुम्हाला जी स्क्रीन बघण्यासाठी दिलेली आहे आधार केंद्रावर त्याच्याकडे ठेवून जर टाईप करताना आधार ऑपरेटरकडून काही चूक झालेली असेल तर त्याच्यात ते लगेच निदर्शनास आणून द्या, जेणेकरून ती माहिती तुम्हाला तिथेच दुरुस्त करता येईल. एकदा नोंदणी झाल्यानंतर
आधार कार्डवरील माहिती बदल करण्यासाठी खूप त्रास होतो किंवा खूप काही कागदपत्र द्यावं लागतात आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा ते कागदपत्र मॅच न होणे हे अशा कारणामुळे त्या दुरुस्तीच्या एंट्र्या बऱ्याच वेळा रिजेक्टच होतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आधार केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला जो अर्ज दिला जातो, जो तुम्हाला भरायचा आहे, तो अर्ज अगदी व्यवस्थित, सुस्पष्ट, सुवाच्य अक्षरात खाडाखोळ न करता जी माहिती जिथे पाहिजे तिथे व्यवस्थित लिहा. तिथे तुम्हाला बाळाचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आईचा आधार नंबर, वडिलांचा आधार नंबर, पत्ता असे काही रकाने असतात. तर ते रकाने नीट तपासून घ्या. नाहीतर फादर्सला टिक करून आईचं नाव खाली लिहितात. असं जर झालं तर रिलेशनशिप मॅच होत नसल्यामुळे तुमचं आधार कार्डची एंट्री 100% रिजेक्ट होणार. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मराठी भाषेमध्ये इंटरनेटवर इतक्या विस्तृतपणे कुठेही उपलब्ध भेटणार नाही. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सुयोग वार्ता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अनेक गरजू पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांची व त्यांच्या बाळाची होणारी धावपळ नक्की टळेल. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.